आता साकार करा तुमच्या स्वप्नातलं घर. होय, आम्ही बांधून देऊ तुमच्या प्लॉटवर अगदी तुम्हाला हवं तसं घर. फक्त 1500 ते 2100 रुपये प्रति स्क्वेअर फूट दरामध्ये. दरवाजे, खिडक्या, फरशी सर्व काही तुमच्याच पसंतीने. 2000 स्क्वेअर फुटापुढील बांधकामावर चक्क अल्टो 800 मिळवा गिफ्ट. अधिक माहितीसाठी लगेच कॉल करा. श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन. मोबाईल 902806 4242. श्रमिक मुक्ती दल यांच्या व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आजच्या या आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे. आपण जाणून घेऊया की त्यांच्याकडून की नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत. आपली 1 एकर जमीन मिळावी. आपली जमीन जी आहे ती सरकारी कोणत्या घेतली आहे? इकडं आपल्या गावाक होते आता इथं कुठं दिले आहे आम्हाला. तुमचं गाव कोणतं? आमचं गाव धरण सराच्या वरती तिकडे निवळ चांदोली धरण त्याच्या वरती. मग तुझी जमीन धरणात गेली कशात गेली? गायरानात गेले. गायरानात गेली. आम्हाला शेती करू दिली नाही. आमची 20 एकर जमीन त्यातली आम्हाला 2-2 एकर बी जमीन नाही म्हणल्यावर आम्ही काय केलं? कशावर जगायचं? आम्ही म्हातारी माणसांना रोजगारला कोण नेतंय का? आमच्या रोजगार होतोय? कसा करायचा बरं रोजगार? गेले किती दिवस मी ताळत आता आम्हाला होय तरी 22-24 वर्ष झाले आम्हाला आलोय त्याला. तिथपासून आम्हाला काय दिलेलं नाही. आम्ही मोर्चे काढून इथं राहतो. आता तुम्ही झाले किती दिवस आहे तरी? इथं मोर्चा झाल्यापासून आहे की आम्ही इथंच. जेवण खाणं वगैरे? जेवण खाणं आपलं इथं जाऊन जेवण याचं यातनं हाटील्यातनं. घरात आमच्या माणसं दुसरी नाहीत. नागरी सुविधा, पाणी ह्या अजून झालेल्या नाहीत. 1985ला आम्ही उठलेलो आहे, तरी पण ते आम्हाला पुरं करू शकले नाही. जमीन दिलेली आहे ती बी कोरडवाहू आहे, त्या जमिनीला पाणी नाही. उदरनिर्वाह कसा होणार? मुलांना शिक्षण नाही, काय नाही, पैसा नसल्यामुळं अपुरी बसले. म्हणून सरकारच्या दारात येऊन आमचा प्रश्न पूर्ण होईनात म्हणून सरकारच्या दारात येऊन बसलो या मागण्यासाठी. तुम्ही आता एक ठिकाणी म्हणताच कोणी प्रशासनाकडून लोकांकडून कोण भेटली किंवा तुम्हाला कोणी काय आश्वासन दिलेलं नाही? आपण जिल्हाधिकारी भेटलेत की त्यांनी सांगितले की तुम्ही आम्हाला माहिती द्या, तुमच्या काय काय मागण्या आहेत त्या. ती माहिती आम्हाला दिल्याच्या नंतर आम्ही गावावर व्यवस्थित आम्ही तुम्हाला सांगू आणि त्याची जुळणा करू म्हणून सांगितले. आणि आम्ही आता आजारी पडलेलो आहे आणि मला आजार म्हणजे असा की मी बसू शकत नाही, बोलू शकत नाही आणि असं येऊन बसायचं. माझं वय आता 65 आहे आणि ही धरणग्रस्त आम्ही आहे आणि आम्हाला शासनानं अजून काय दिलेलं नाही. मोबदलासुद्धा दिलेलं नाही अजून किती दिवस मी ठिया मारून? असं अजून किती दिवस तुम्ही ठिया मारून बसणार? आता आमचा अध्यक्ष श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी काय निर्णय घेतील त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांच्या सल्ल्यानं जाणार. होय. आणि जेवण आता चालत नाही. मला नागिन झालेलं आहे, माझा हात पुरा गेला आणि ह्या अशी अवस्था असून मी सुद्धा मोर्चात बसलेलो आहे. म्हणजे संघटना प्रमुख मागणी प्रशासनानं काय असेल आता? प्रशासनानं प्रमुख मागणी तुमची काय? मागणी म्हणजे आम्हाला अजून जमीन दिलेली नाही शासनानं, जो काय तिकडचा मोबदला दिलेला नाही. आणि 20 वर्ष झाली आम्ही मोर्चे काढतोय. हे असंच शासन म्हणतं, आश्वासन देतं आहे तुमचं देऊया म्हणजे कधी देऊ द्या. आम्ही आता आमचं मेल्यावर ना आम्हाला आमच्या नावावर समजा हे प्रॉपर्टी
मग ही परापट्टी आता आम्हालाच मिळवून घेणं आहे का नाही, आमच्या मुलाबाळाला कशी मिळणार. आता आम्ही अशा आमचा आता अवस्था म्हणजे शासन आम्हाला आश्वासन देतं या आज तुम्हाला देऊया, तुम्ही मोर्चा हे करा, ठे आंदोलन करू नका असं 20 वर्ष गेले आणि संघटनाचे आमचे अध्यक्ष भारत पाटणकर हे आम्हाला इथं येऊन म्हणतात बसल्याशिवाय. हे तुमचं किती आंदोलन तरी इथं इथं म्हणजे आता 25 वर्ष झाली, म्हणजे सारखं येऊन महिना करायला बसायचं, 15-20 बसायचं आणि त्यांनी अधिकाऱ्यांनी म्हणायचं तुम्ही उठवा, तुमचा आम्ही मागण्या पुऱ्या करतो असं. या माझ्या नेत्याला किंवा उद्या कोणत्या नेत्याला भेटला का तुम्ही? भेटलोय की नेते बी असंच आश्वासन देतात. लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.